माऊलीच्या वारीमध्ये मोठा अपघात. सासवडवरून जेजूरला निघालेली माऊलीची वारी त्यांनी चालत असताना अचानक एक मोठा ट्रक वारीमध्ये घुसला. वारकरी पळू लागले, पण ट्रकचा वेग प्रचंड असल्यामुळे 3 महिन्याचा जागीच अंत झाला. तर अनेक वारकरीची परिस्थिती चिंताजनक बनली. खरं तर आषाढी वारीमध्ये अचानक घडलेला हा अपघात पाहून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. पण खरं सगळ्यात मोठा धक्का जेव्हा बसला जेव्हा ट्रकच्या ड्रायव्हरनं असं सांगितलं की या अपघाताचं खरं कारण. या ठिकाणी 13 जुलैला सकाळी अत्यंत वेदनादायी घटनावरील ही घटना घडल्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर मोठ्या तीव्र दुःख व्यक्त केलं. पण जेव्हा या ट्रकच्या चालकांना पोलिसांनी खाली उतरवलं, त्याला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली, तेव्हा या अपघाताचं त्यानं जे काही कारण सांगितलं ते ऐकून अख्ख्या महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. सगळ्यांना असं वाटत होतं की हा अपघात आहे ड्रायव्हरच्या कोणाच्या तरी चुकीमुळे किंवा दारू पिण्यामुळे किंवा गाडीतल्या बिघाडामुळे हा अपघात झाला असेल. पण तो ड्रायव्हर 70 वर्षाचा अनुभवी माणूस, त्याचा जो ट्रक होता तो ट्रक वारकऱ्याच्या सामनाचाच होता. मग असं असताना देखील तो ड्रायव्हरनं सकाळी वारकऱ्याच्या गर्दीत का घुसला? मग नेमकं काय घडलं होतं? ड्रायव्हरनं असं कोणतं कारण सांगितलं की ज्यामुळे आजच्या महाराष्ट्राची या ठिकाणी झोप उडालेली आहे? आता पोलिसांसमोर त्याने काय धक्कादायक खुलासा केला ज्यामुळे सगळे वारकरी हादरले? तो असा अपशकुन घडला होता ज्यामुळे हा अपघात घडला की काय? या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातामागचं खरं काय कारण काय हे चला तर जाणून घेऊया आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्ट मध्ये. माऊलीच्या वारीमध्ये एक अत्यंत वेदनादायक प्रसंग आज सकाळी घडला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडकरांनी माऊलीचं अभूतपूर्व स्वागत देखील केलं होतं. रात्री सर्व वारकरी पांडुरंगाच्या भजनात या ठिकाणी दंग झाले होते आणि भजन झाल्यानंतर शांततेत त्यांनी विश्रांती देखील घेतली. पण आज सकाळी वारी सासवडवरून जेजूरच्या दिशेने निघणार होते, पण कुणी आयुष्यात कल्पना देखील केली नसेल हा धक्कादायक प्रसंग जेव्हा घडला तेव्हा नियम असा असतो की मुख्य पालखी सोहळा निघण्यापूर्वी काही वारकरी काही दिंड्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेने या ठिकाणी थोड्या लवकर निघतात. पण खरं पाहायला गेलं तर 32 किलोमीटरचं अंतर होतं. सकाळी 6 वाजता सासवडवरून वारी निघाली होती आणि आता 32 किलोमीटरचं अंतर म्हणजे वारी संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान या ठिकाणी जेजूरला पोहोचणार होती. पण त्या आधीच काही वारकरी आणि काही वारकरीच्या गाड्या काही वारकरी पुढे मुक्कामच्या दिशेने थोडे लवकर निघाले होते आणि आज सकाळी देखील असंच घडलं. पण कोणाला माहित नव्हतं की ज्या वाऱ्या पुढे गेल्या ज्या दिंड्या पुढे गेल्या ते त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग असेल. पण सगळ्यात महत्वाचा धक्का तिथेच बसणार होता जेव्हा ड्रायव्हर अपघाताचं कारण सांगणार होता. खरं तर आज सकाळी सांगली जिल्ह्यातील दिग्रज परिसरातील काही महिला आणि इतर वारकरी अत्यंत उत्साहाने टाळ मृदंगाच्या गजरात या ठिकाणी जेजुरीकडे पाऊल टाकत चालत होत्या. जेजुरी म्हणजे साक्षात खंडोबाचं स्थान आणि असं असल्याने प्रत्येक वारकऱ्याला भंडाऱ्याची उधळण पाहायची होती. पण विठुरायाच्या चरणी त्यांना नतमस्तक व्हायचं होतं. सासवड ते जेजूर या रस्त्यावर प्रशासनाने देखील सुरक्षेसाठी एका बाजूने वारीचे मार्ग आणि एका बाजूने वाहने सोडण्याची व्यवस्था देखील व्यवस्थित केली होती. अत्यंत शिस्तीमध्ये सगळं चालू होतं. पण नियतीच्या मनामध्ये आज काहीतरी वेगळंच घडणार, अत्यंत दुःखद असं घडणार होतं. त्याची कल्पना देखील कोणाला नव्हती. पुढे काय घडणार होतं तो ट्रकचा भयानक अपघात. पण त्याचं कारण जेव्हा ड्रायव्हर सांगणार होता त्यांना सगळ्यांना मोठा धक्का बसणार होता. सकाळचे काही तास उलटले, वारी जेजुरीच्या अगदी जवळ आली होती. सगळे पाहायला गेलं तर वारकरी देखील काही परिसरात पोहोचले होते, काही दिंड्या देखील त्या परिसरात पोहोचल्या होत्या आणि वारकरी देखील आनंदात विठुनामाचा गजर करत चालले होते. पण अचानक एका वारीच्या मागच्या बाजूने येणारा मोठा ट्रक वेगाची मर्यादा ओलांडून चालकाचं नियंत्रण सुटल्यासारखं थेट चालत चालत त्या वारकऱ्याच्या दिशेने जो ट्रक सुरुवातीला ही दिंडी पुढे पुढे चालू होती. आता या संख्या अतिशय कमी होती कारण की मुख्य दिंडीपासून ही मुख्य दिंडी होते. हा जो काही ट्रक होता तो बाहेरचा नव्हता. चक्क वारकऱ्याचा जो काही शिदा असतो त्याचा सामान असतो तोच वाहत नेणारा एक ट्रक नेहमी वारकऱ्याच्या पुढे असणारा मागे चालणारा तो ट्रक होता. त्याच्यामुळे तो ट्रक जरी मागे पुढे चालत असला तरी कोणाची त्याला भीती वाटत नव्हती. पण आज अक्षरशः त्या ट्रकचा आवाज बदलला. त्या ट्रकचा आवाज बदलला की कारण तो ट्रक अनियंत्रित झाल्यासारखं पुढे येऊ लागला. सुरुवातीला सगळ्यात आधी जो काही ट्रक आला तो ट्रक पुढे पुढे आल्यानंतर त्याने वारकऱ्याच्या टेम्पोला आणि 20 वारकऱ्यांना त्या ठिकाणी तिथे धडक दिली. आता पाहायला गेलं तर आता कार आणि ट्रकच्या धडकेनंतर वारीत एक मोठी पळापळ आणि गोंधळ निर्माण झाली. सगळ्यात पहिला दणका त्याने दिला ज्या वारकऱ्याच्या टेम्पोला. आता टेम्पो संबंधित पाहायला गेलं तर 20 वारकरी देखील होते आणि पाठीमागून जोरदार धडक बसल्यामुळे कोणाला काही कळलं नाही. आता अपघात तर तिथे घडला होता पण पुढील 10 मिनिटांमध्ये जे सत्य बाहेर येणार होतं त्याने सगळ्या देशामध्ये खळबळ उडणार होते.
तर त्या जो ट्रक होता त्या टेम्पोला धडकला आणि पाहिलं गेलं तर अख्खं आनंदाचं वातावरण एका सेकंदात मोठ्या किंकाळ्यामध्ये बदललं. लोक रस्त्याच्या कडेला उड्या मारू लागले, कारण या अपघातात हा अपघात इतका भीषण होता तो डोळ्याचं पाहायला गेलं तर डोळ्याच्या अक्षरशः धारा लागणार होत्या. आता बघा सगळं पाहायला गेलं तर सगळे लोक इकडे तिकडे धावू लागले आणि ते पाहायला गेलं तर जो अपघात होता तो सांगली जिल्ह्यातला अपघात होता आणि सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकरी त्या टेम्पोमध्ये होत्या आणि या अपघाताच्या या महिला या ठिकाणी कचाट्यात सापडल्या होत्या आणि त्याच्या ज्या महिला होत्या त्या कदाचित त्या फार पाठीमागे असल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी तिथे त्या गेल्या, पण त्यानंतर 1516 जे काही वारकरी होते जे देखील महिला सोबत तिथे होते आणि त्यांची देखील परिस्थिती अत्यंत क्रिटिकल बनली होती. आता घटनास्थळी नेमकं काय वातावरण होतं, ही घटना काय होती, ही घटना का घडली, या 3 महिला वारकरी 1516 महिला वारकऱ्याचा हा विषय इथे घडला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कमेंट्स आणि गोष्टीचा पूर देखील आला की अनेक प्रकारे वारं लागलेलं गालबोट होतं, पण कारण आता उघडकीस येणार होतं जे कारण सगळ्यात भयानक होतं. आता अपघातानंतर जेजुरी रस्त्यावर अत्यंत तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. तोपर्यंत ही खबर पाटणच्या मुख्य वारीमध्ये गेली होती. आजूबाजूच्या वारकरी जेजूरचे विश्वस्त मंगेश घोड यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक प्रशासन पोलिसांनी कसलाही विलंब न करता बचाव कार्य देखील त्यांनी सुरू केलं आणि जखमी वारकऱ्याला तातडीने नजीकच्या जी काही जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय तिथे देखील या ठिकाणी दाखल करण्यात आलं. डॉक्टरचं पथक देखील तिथे उपचार करत होतं. बाहेर नातेवाईक इतर वारकऱ्याचा आक्रोश आणि काळजाचा ठोका चुकणारा तिघापैकी अनेकाची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यामुळे रुग्णालयाचं वातावरण देखील प्रचंड तणाव आणि सासवड जेजुरी मार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प देखील झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता या ठिकाणी बातमीकडे लागले होते की काय नसते नेमकं कशामुळे अपघात झाला. आणि सोशल मीडियावरती लोक विचारत होते की वारीची शिधा वाहून नेणारे गेले अनेक वर्ष ट्रक या मार्गाने जाणारा ट्रक असतो आणि या ड्रायव्हर कडून अशी कशी चूक झाली, तर तो ड्रायव्हर काय पिऊन चालवत होता का, त्याची काही तांत्रिक बिघाड झाला होता का. तोपर्यंत पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं आणि इकडे उपचार सुरू होते आणि या ड्रायव्हरची चौकशी सुरू झाली, पण तो पुढे ड्रायव्हर जे सांगणार होता सगळ्यांनी या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता. मग काय होता अपशकुन ज्यामुळे इतका मोठा दुर्दैवी प्रसंग घडला. आता सगळं सत्य या ठिकाणी बाहेर येणार होतं. अपघाताची भीषण आणि पाहायला गेलं तर संतप्त अक्षरशः लोकांनी सुरुवातीला ड्रायव्हरवर देखील संशय व्यक्त केला. पोलिसांनी ड्रायव्हरला गर्दीतून बाहेर काढलं आणि पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा ड्रायव्हरचं लायसन्स कागदपत्र तपासली गेली. जहा काही ट्रक ड्रायव्हर होता तो पाहायला गेलं तर मूळचा नांदेडचा होता आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या ड्रायव्हरचं वय 70 वर्षाचे आजोबा, म्हणजे 70 वर्षापासून जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून ट्रक चालवत होते. त्यांना 30 ते 35 वर्षाचा अनुभव होता आणि हे आजोबा वारीमध्ये त्या ठिकाणी दरवर्षी ट्रक चालवण्याची सेवा द्यायचे. आता ते सांगू लागले की सगळ्यात आधी ते रडू लागले आणि म्हणाले की स्वतः त्या ठिकाणी रडत होते आणि त्या ड्रायव्हरला त्यांनी सांगितले होते की गेल्या अनेक 2 दिवसापासून मला ताप आला होता आणि ताप आल्यामुळे मला ठीक ताप आला आणि मग पुढे काय झालं ते म्हणू लागले की तापावर मात करण्यासाठी तापासाठी मी काही गोळ्या खाल्ल्या आणि मी एका मेडिकलमध्ये उतरलो आणि जास्त पावरच्या गोळ्या खाल्ल्या आणि आता गोळ्या खाल्ल्या गाडी चालवत असताना या तापाच्या गोळ्याचा ओव्हरडोसमुळे शरीरातील अशक्तमुळे माझ्या डोळ्यासमोर अंधार आला आणि प्रचंड ग्लानी आली आणि ग्लानी आल्यामुळे ट्रकचा माझा ताबा सुटला आणि पुढील एका सेकंदात हा भीषण अनर्थ घडला. मग ही घटनेची माहिती होती आणि ड्रायव्हरचा वाईट हेतू नव्हता, ड्रायव्हर पिलेला नव्हता किंवा गाडीत काही नव्हतं, फक्त तो तापामुळे त्याने कुठेतरी गोळ्या घेतल्या आणि गोळ्यामुळे त्याला भीषण ग्लानी आली किंवा चक्कर आली आणि त्याच्या एका चुकीमुळे 3 निष्पाप महिला अनेक वारकऱ्याच्या या ठिकाणी अंत झाला. कारण त्याच्या समोर आलेला आहे. या घटनेवर तुमचं मत काय नक्की कमेंट मध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.